मला एक शेर आठवतो, यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है, वेदों और पुराणों पर ब्राह्मण चलता है, अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है, मगर मेरे भीम के संविधान पर पूरा हिंदुस्तान चलता है। 6 डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत आणि महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे त्या चळवळीला गतिमान करण्याचं काम आणि तो वारसा पुढे नेण्याचं काम महाराष्ट्रातील देशातील जे लोकशाहीर आहेत, कवी गायक आहेत, त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने केला आहे। महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे हे न्यूज स्टेट महाराष्ट्रावर जोडलेत। सर, महामानवाला अभिवादन केलेत, कशी कृतज्ञता व्यक्त करा? मला स्वाभिमान आहे की मी बाबासाहेबांच्या जातीत जन्माला आलो आणि बाबासाहेबांमुळे आम्ही गायक झालो किंवा या देशातील खासदार झाले, आमदार झाले, डॉक्टर झाले, वकील झाले, जे सुशिक्षित झाले, बाबासाहेबांमुळे सर्वांना न्याय मिळाला, संविधान मिळालं बाबासाहेबांना की जे विश्वामध्ये एकमेव संविधान की ज्याची बरोबरी पुढील हजारो वर्षात सुद्धा होऊ शकत नाही असं संविधान बाबासाहेबांनी या देशाला दिलं। आणि त्यामुळे फक्त एका दलित समाजाचा नाही तर संपूर्ण भारतामधील तळागाळातील शेवटच्या माणसाचा उद्धार बाबासाहेबांनी केलेला आहे आणि सर्वांवरती बाबासाहेबांचे उपकार आहेत, अनंत उपकार आहेत। बाबासाहेबांनी आम्हाला तर बुद्धाच्या ओटीत टाकला, आमचा उद्धार केला, म्हणून आमच्यावर तर आहेतच आहेत, पण जेही कुणी असतील सर्वांवरती बाबासाहेबांचे उपकार आहेत आणि बाबासाहेबांच्या विचारानं हा देश चालत आहे आणि बाबासाहेबांमुळेच। म्हणून मला एक शेर आठवतो, यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है, वेदों और पुराणों पर ब्राह्मण चलता है, अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है, मगर मेरे भीम के संविधान पर पूरा हिंदुस्तान चलता है। सर, बाबासाहेब आंबेडकरांनी जो लोकशाहीरांचा, कवी गायकांचा सन्मान केलेला आहे, बाबासाहेब म्हणायचे माझ्या 10 भाषणाच्या तोडीला शायराचं एक गाणं आहे। आपल्या गीत गायनाचं संपूर्ण जग वेडं आहे। एक गीत गायनातून बाबासाहेबांना का अभिवादन कराल आणि त्यातूनच समाज प्रबोधन कसं घडेल? ज्यावेळेला बाबासाहेबांनी दीक्षा दिली त्यावेळेला हा समाज एक होता आणि एकत्र बाबासाहेबांनी 7 कोटी जनतेला दीक्षा दिली। जो बाबासाहेबांच्या काळामध्ये समाज होता तसा आता समाज राहिलेला नाही। गटातटामध्ये वाटून बाबासाहेब घेतलेला आहे आणि सगळा विखुरलेला समाज आहे, तर तो समाज एकत्र कसा येईल? आणि म्हणून मी तर सरळ स्पष्ट मला गर्व आहे, मला स्वाभिमान आहे की बाबासाहेबांनी जसं सांगितलं होतं की माझी 10 भाषणं आणि माझ्या कलाकाराचं एक गाणं, तर कलाकारांमुळेच ही चळवळ बाबासाहेबांची जिवंत आहे। जेणेकरून नेते लोकांनी तर घालून बसलेले आहेत, हे सरळ स्पष्ट मी सांगतो, कारण की स्वार्थापायी सगळे बरबटलेले आहेत आणि कोणी एका खुर्चीसाठी हे बाबासाहेबांचा विचार त्यांनी विकलेला आहे, पण आम्ही कलाकारांनी अजूनही तो शाबूत ठेवलेला आहे। हे मला सांगावंसं वाटतं, म्हणजे फक्त शिंदेशाही परिवार नव्हे, शिंदेशाही कलाकार नव्हे, तर तळागाळातील शेवटचा कलाकार तोही गातो, बाबासाहेबांचे विचार मांडतो आणि त्याच्यातून जनजागृती करतो। त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम कलाकारांच्या वतीनं अभिवादन मी करत आहे बाबासाहेबांच्या या अरे सागरा भीम माझा येथे निजला, शांत हो जरा अरे सागरा। धन्यवाद। हे होते आनंद शिंदे, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्राने जग त्यांच्या आवाजामुळे ओळखतं। आनंद शिंदे यांनी न्यूज स्टेटवर अभिवादन करण्याबरोबरच बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलंच आहे, मात्र समाजाला देखील योग्य दिशा आणि प्रबोधन देखील त्यांनी न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या माध्यमातून केलेलं आहे। न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, दादर, मुंबई।